वळूयात युद्धभूमीमधल्या महत्त्वाच्या बातमीकडे। पर्शियाच्या आखातात 10हून अधिक इंधन जहाजांवर इराणने हल्ले केलेले आहेत। इशाऱ्यानंतरही कच्चं तेल घेण्यासाठी आखातात आल्यानंतर इराण नौदलाने ही मोठी कारवाई केली आहे। यामुळे आता होर्मुझची सामुद्रधुनी ही युद्धक्षेत्रामध्ये बदललेली आहे। इराणने या संदर्भात या आधीच इशारा दिलेला होता, जी जहाजं या समुद्रधुनीमध्ये दिसतील ती जहाजं आम्ही पेटवून देऊ असा इशारा इराणने दिलेला होता। त्यानंतर 10 जहाजं अशा प्रकारे या युद्धभूमीतून या सगळ्या परिसरातून मार्गक्रमण करत असताना समुद्रधुनीमधून किंवा या पर्शियाच्या आखातामधून जात असताना 10हून अधिक इंधन जहाजांवर इराणने जोरदार हल्ला केलेला आहे। याची दृश्य आपण पाहतोय। इशाऱ्यानंतरही कच्चं तेल घेण्यासाठी आखातात आल्यानंतर इराण नौदलाने या जहाजांवर ही कारवाई केली आहे। तर इराणच्या या मोठ्या इशाऱ्यानंतरही युद्धजन्य स्थितीमध्ये होर्मुझच्या समुद्रधुनीतून इंधन जहाज हे यशस्वीरित्या यूएईमध्ये पोहोचलंय। थायलंडचं जहाज अबुधाबी जवळच्या जेबेल बंदरावर कच्चं तेल घेण्यासाठी पोहोचल्याचं वृत्त अल जझीराने दिलंय। होर्मुझच्या समुद्रधुनीत जहाज दिसताच त्यावर हल्ल्याचा इशारा देत ही समुद्रधुनी इराण नौदलाने बंद केलेली होती। यामुळे या जहाजाने होर्मुझ जवळून जाताना सॅटेलाइट आधारित असलेलं AIS ट्रॅकिंग हे बंद ठेवत यूएई गाठलंय। आखातातील सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये ही मोठी बाब मानली जाते। तर इराणच्या सर्वोच्च नेतेपदी आता खामेनींचा मोठा मुलगा मोज्तबा खामेनी याची निवड झाली आहे। इराणच्या मीडियाने या संदर्भातली माहिती दिली आहे। खामेनींच्या मृत्यूनंतर हे पद रिक्त होतं। खामेनींचा वारसदार कोण होणार याची उत्सुकता होती, त्यावर आता मोज्तबा खामेनींची निवड या पदावर झालेली आहे। तर इराणचे मिसाइल्स आणि ड्रोन्स किती घातक आहेत हे दाखवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। इराणी मीडियाकडून हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत। इराणच्या हायपरसॉनिक मिसाइलने एखाद्या ठिकाणी मारा केला तर किती नुकसान होऊ शकतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय। तर आता इस्रायलकडून इराणच्या हेलिकॉप्टर्सवर हल्ला केला जातोय। इराणियन आर्मीच्या M17 या फायटर जेटवर इस्रायलने हल्ला केलेला आहे। IDFने या संदर्भातला एक नवीन व्हिडिओ जारी केलाय। तर इस्रायलकडून आता इराणची हेलिकॉप्टर्स टार्गेटवर आहेत। इस्रायलकडून इराणच्या हेलिकॉप्टर्सवर हल्ला केला जातोय। इराणियन आर्मीच्या F-17 या फायटर जेटवर इस्रायलने हल्ला केलाय। तर इराणशी थेट संबंध नाही, पण इस्रायलने भडकवल्यामुळे अमेरिकेने इराण विरुद्ध संघर्ष सुरू केला, युद्ध पुकारलं। आता हे युद्ध कधी संपेल हे माहित नाही। ट्रम्प यांना सुद्धा याचा अंदाज नाही आणि शेवटाचं नियोजन न करता युद्धाला सुरुवात केल्यानं जगभरातून त्यांच्यावर टीका होतीये। सध्याच्या स्थिती पाहता युद्ध लांबणार असंच दिसतंय। युद्धात अमेरिका जिंकणार हे तर पहिल्या दिवसापासूनच निश्चित आहे, पण युद्ध जिंकूनही ते लांबलं तर सर्वाधिक नुकसानही अमेरिकेचंच होणार आहे। अमेरिकेचे 6 सैनिक ठार झाल्यानं डोनाल्ड ट्रम्प सध्या अमेरिकेत खलनायक ठरलेत आणि ज्यांच्यासाठी ते युद्धात उतरलेत ते नेतन्याहू इस्रायलमध्ये मात्र हिरो ठरतायत। तर इस्रायलच्या सैन्याने दक्षिण लेबनॉनमधील आणखी 13 गावं आणि शहरांमधील नागरिकांना सक्तीने स्थलांतर करण्याचे आदेश जारी केलेत। यामध्ये काना, काफर, किला आणि त्यासोबतच मजदल झून या गावांचा समावेश आहे। इस्रायली सैन्याने याआधी 16 गावं आणि शहरामधल्या रहिवाशांना
स्थलांतरित करण्याचे आदेश दिलेले होते। त्यानंतर काही तासातच आणखी 13 गावांना अशाच प्रकारच्या सूचना जारी करण्यात आल्या। विशेष म्हणजे एक दिवस आधीच 50हून अधिक वस्त्यांमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्याची सूचना जारी करण्यात आलेली होती। तर या युद्धाच्या परिस्थितीमध्ये रशिया आणि चीनची भूमिका आता समोर येते। रशिया आणि चीनने इराणवरील अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यांचा निषेध केलाय। रशिया आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी इराणवरील अमेरिका आणि इस्रायल हल्ल्यांवर टीका केली आहे। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी इस्रायलला हे हल्ले त्वरित थांबवण्याचं आवाहन केलंय। तर इराण अणुबॉम्ब बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाहीये, असं रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी म्हटलंय। आता हे आखाती युद्ध अखेरच्या टप्प्याकडे जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। इस्रायलने त्यांची हवाई हद्द कारण आता खुली केलेली आहे। 4 आणि 5 मार्चला इस्रायलची हवाई हद्द पूर्णपणे आता ती खुली करण्यात आलेली आहे। आखातात अडकलेल्या नागरिकांच्या माघारीसाठी आता ही हवाई हद्द उघडली जाते। तर गेले 3-4 दिवसापासून ही हवाई हद्द बंद होती आणि त्यामुळे उड्डाणं थांबलेली होती, अनेक पर्यटक खोळंबलेले होते। मात्र आता इस्रायलने ही हवाई हद्द सुरू केलेली आहे आणि त्यामुळे आता आखाती युद्ध हे अखेरच्या टप्प्याकडे जातंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर इराण इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा खंडित झाली आहे आणि त्यामुळे अनेक पर्यटक दुबईत अडकलेत। मात्र सर्व पर्यटक सुरक्षित असल्याचा एक व्हिडिओ एका पर्यटकाने शूट करून पाठवलाय। या व्हिडिओत बुर्ज खलिफा आणि फाउंटन शो यासह अनेक ठिकाणी पर्यटक सामान्य असल्याचं दिसतंय। युद्धाच्या तणावामुळे अनेक दुबईवरील हल्ले हे करण्यात आल्याचं व्हिडिओ मधून समोर येत होतं। मात्र दुबईच्या एअर सिस्टीममुळे अनेक हल्ले दुबईनं उधळून लावलेले आहेत आणि त्यामुळे दुबईतील पर्यटन सामान्य असल्याचं या पर्यटकांनी या व्हिडिओच्या द्वारे सांगितलंय। कालची फ्लाइट होती ती फक्त पोस्टपोन झाली आहे। फ्लाइटचं माहीत नाही, आम्ही आहेत इथं, पण सेफ्टी आहे, काही अडचण नाही आहे। आपण बघू शकतात फाउंटन शो आणि या ठिकाणी बुर्ज खलिफा, फाउंटन शो आणि बुर्ज खलिफा बघा एवढं छान आहे सगळं। तर आम्ही सेफ आहोत। माझ्या मित्रांसाठी, माझ्या घरच्यांसाठी, नातेवाईकांसाठी हा व्हिडिओ आहे। तर सगळ्यांनी निश्चिंत राहा। फ्लाईटची जशी व्यवस्था झाली आम्ही परत येऊ आणि हा सुंदर असा नजारा आपल्या सगळ्यांसाठी। आणि हा फाउंटन शो आपण गर्दी बघू शकता, एवढी गर्दी आहे, हजारो लोक या ठिकाणी आहेत आणि मजा येते। तर आखाती देशातील या युद्धामुळे सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात ही ठप्पच झाली आहे आणि यामुळे द्राक्षांनी कोल्ड स्टोरेज फुलही झाली आहे। या युद्ध परिस्थितीमध्ये द्राक्ष निर्यात करायची असेल तर अधिकचा कर द्यावा लागेल असं सांगण्यात येत असल्यानं द्राक्ष निर्यातदार सांगतात आणि यामुळे द्राक्ष बागायतदारांसोबतच द्राक्ष निर्यातदारही आर्थिक संकटात सापडलाय। तर द्राक्षाच्या निर्यातीवर कसा परिणाम झाला आपण ग्राफिक्सद्वारे पाहूयात। 2025 मध्ये 19,385 टन द्राक्षांची निर्यात झाली। यंदा आतापर्यंत 7,225 टन द्राक्ष निर्यात करण्यात आलेत। तर सध्या जिल्ह्यात 300 कंटेनर कोल्ड स्टोरेज मध्ये शेतकऱ्यांकडून सध्या आहेत। मात्र द्राक्ष तोडीला आता ब्रेक मिळालाय। युद्धजन्य परिस्थितीमुळे परदेशी व्यापारी मागतायत जवळपास 3.5 लाख रुपये जास्त। त्यामुळे आता शेतकऱ्यांना हा कर भरावा लागेल असं सांगितलं जात आहे। कोल्ड स्टोरेजमध्ये द्राक्षे किमान 1 ते 1.5 महिना राहू शकतात। युद्ध संपल्यानंतर अडकलेला द्राक्ष माल बाजारात आल्यास भाव पडण्याचीही भीती आहे। तर युद्धामुळे दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया आणि बहारीनची द्राक्ष निर्यात ठप्प झाली आहे। तर युरोप, दक्षिण आशियाई देशातील निर्यात मात्र सध्या सुरळीतपणे सुरू आहे।
तर या युद्धाच्या परिस्थितीमुळे सोलापुरातल्या केळी उत्पादकांवरही मोठं संकट घोंघावतंय। करमाळ्यामध्ये केळीचं जवळपास 1200 कंटेनर हे परत आलेत आणि यामुळे आता कोल्ड स्टोरेजचा खर्च शेतकऱ्यांना सहन करावा लागणार असून जिल्ह्यातील बहुतांश कोल्ड स्टोरेज हे ओव्हरपॅक झालेत। सध्या करमाळ्यातील कोल्ड स्टोरेजमध्ये जवळपास 7 ते 8 कोटी रुपयांची केळी पडून असून याचं भाडं शेतकऱ्यांच्या माथी मारलं जात आहे। तर इस्रायली वायुदलाच्या F-35 विमानानं इराणी लढाऊ विमानच आता पाडलेलं आहे। इराणचं याक 130 विमान इस्रायलच्या F-35 न पाडलेलं आहे। उंच आकाशातल्या हवाई युद्धात इस्रायलची इराणी विमानाला मात त्यांनी दिलेली आहे। F-35 ला प्रथमच डॉग फाईटमध्ये शत्रूचं विमान पाडण्यात यश आलंय। तर इस्रायली विमानानं आता हे इराणचं विमान पाडलेलं आहे। इराणचं याक 130 हे विमान आता इस्रायलच्या F-35 न पाडलेलं आहे। हवाई युद्धामध्ये इस्रायलनं पहिल्यांदाच अशा प्रकारे इराणचं विमान पाडण्यामध्ये यश मिळवलेलं आहे। तर युद्धभूमीवरचे काही महत्त्वाचे अपडेट्स आपण पाहतोय। पुन्हा एकदा इराण आणि इस्रायल यांच्या कारवाया सुरूच आहेत आणि त्यामध्ये आता इराणचं हे विमान इस्रायलनं पाडलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।